नमस्कार. विद्यायात्री स्टॅनिसलाओ कॅनिझारो यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विद्यायात्री स्टॅनिसलाओ कॅनिझारो हे इटली देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि सेंद्रिय रसायनशास्त्र शाखेतील काही अग्रगण्य रासायनिक अभिक्रियापैकी सुपरिचित कॅनिझारो अभिक्रियाचे जनक. कॅनिझारो अभिक्रिया ही एक महत्त्वाची सेंद्रिय रासायनिक अभिक्रिया आहे. यात अल्फा हायड्रोजन नसलेल्या अल्डाईड्सचे उदाहरणार्थ फॉर्मल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड केंद्रित अल्कलीच्या म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड उपस्थित स्व ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होते. यामुळे अल्डिहाइडचे रूपांतर संबंधित अल्कोहोल आणि कार्बॉक्झिलिक ॲसिडच्या मिठामध्ये होते. ही अभिक्रिया केवळ त्याच अल्डिहाइड्समध्ये होते ज्यामध्ये अल्फा कार्बन अणूवर कोणताही हायड्रोजन नसतो. यात अल्डिहाइडचे 2 रेणू भाग घेतात. एका रेणूचे ऑक्सिडेशन होऊन कार्बॉक्झिलिक ॲसिड किंवा त्याचे मीठ तयार होते, तर दुसऱ्या रेणूचे रिडक्शन होऊन अल्कोहोल तयार होते. उदाहरणार्थ बेन्झाल्डिहाइडचे 2 रेणू पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत प्रक्रिया करून बेन्झिल अल्कोहोल आणि पोटॅशियम बेन्झोएट तयार करतात. पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या अल्कोहोलयुक्त द्रावणाद्वारे अरोमॅटिक म्हणजे सुगंधी अल्डिहाइड्स या प्रकारच्या रासायनिक संयुगांचे विघटन संबंधित आम्ल आणि अल्कोहोल यामध्ये होत असल्याचे स्टॅनिसलाओ कॅनिझारो यांनी सिद्ध केले. या अभिक्रियेचे चांगले म्हणजे प्रयोगशाळेतील परिचित उदाहरण म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या अल्कोहोलयुक्त द्रावणाद्वारे बेन्झाल्डिहाइड म्हणजे अरोमॅटिक सुगंधी अल्डिहाइड्स या प्रकारच्या रासायनिक संयुग याचे बेन्झोइक ॲसिड आणि बेन्झिल अल्कोहोल यामध्ये होणारे विघटन. कॅनिझारो अभिक्रिया प्रणाली यामध्ये तीव्र स्वरूपातील अल्कधर्मीय माध्यमामुळे अल्फा हायड्रोजनयुक्त अणू असलेले अल्डिहाइड्स डिप्रोटोनेशन या प्रकारच्या रासायनिक अभिक्रियामधून जातात. अल्फा हायड्रोजन नसणाऱ्या सुगंधी आणि ॲलिफॅटिक अल्डिहाइड्सच्या 2 रेणूंची तीव्र पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या अल्कोहोलयुक्त द्रावणासोबत रासायनिक प्रक्रिया होते. या प्रक्रियेमध्ये अल्डिहाइडचे एकाच वेळी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन घडून येते. अल्डिहाइडच्या एका रेणूचे ऑक्सिडेशन होऊन संबंधित कार्बॉक्झिलिक ॲसिड तयार होतो. अल्डिहाइडच्या दुसऱ्या रेणूचे रिडक्शन होऊन संबंधित अल्कोहोल तयार होते. जेव्हा बेन्झाल्डिहाइड या सुगंधी अल्डिहाइडची प्रक्रिया पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत होते तेव्हा त्याचे रूपांतर बेन्झाइल अल्कोहोल आणि पोटॅशियम बेन्झोएटमध्ये होते. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण सांगायचे झाले तर बेन्झाल्डिहाइड अधिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर बेन्झाइल अल्कोहोल आणि पोटॅशियम बेन्झोएट. यामुळे इनोलेट्स आणि संभाव्य अल्डॉल या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडते. स्टॅनिसलाओ कॅनिझारो यांच्या या कार्यातून रसायनशास्त्र या शाखेत नवीन आणि आधुनिक पर्व याची सुरुवात झाली. त्यांच्या वैज्ञानिक प्रतिष्ठेमुळे त्यांना इटली देशाच्या सिनेटमध्ये सदस्यत्व मिळाले. काही कालावधीसाठी स्टॅनिसलाओ कॅनिझारो हे इटली सरकारच्या सिनेटचे उपाध्यक्ष होते आणि सार्वजनिक सूचना परिषदेचे सदस्य होते. स्टॅनिसलाओ कॅनिझारो हे अणु, रेणू आणि अणुवजनावरील तत्कालीन विद्यमान वादविवाद यातील योगदानासाठी सुपरिचित आहेत. समान दाब आणि तापमानावर समान प्रमाणात वायूचे अणू आणि रेणू समान संख्येने असतात आणि अणु वजन मोजण्यासाठी समान प्रमाणात वायू वापरता येतात त्या कल्पनेला त्यांनी ॲव्होगाड्रो यांच्या कल्पनेचे समर्थन केले. समान तापमान आणि दाबाखाली सर्व वायूंच्या समान आकारमानामध्ये व्हॉल्यूममध्ये रेणूंची संख्या समान असते. या मूलभूत वैज्ञानिक सिद्धांताला अव्होगॅड्रोचा नियम असे म्हणतात. इटालियन शास्त्रज्ञ अमेडिओ अव्होगॅड्रो यांनी सन 1811 मध्ये हा नियम मांडला. जर 2 वेगवेगळ्या वायूंचे तापमान आणि दाब समान असतील आणि त्यांचे आकारमान उदाहरण दोन्ही वायू प्रत्येकी 2 लिटर असतील सारखेच असेल तर दोन्ही वायूमध्ये असणाऱ्या कणांची किंवा रेणूंची संख्या अगदी समान असते. अणू आणि रेणू हा नियम प्रामुख्याने रेणूसाठी लागू होतो. काही वायू एकट्या अणूंचे बनलेले असतात तर काही द्विअणू असतात.
कोणत्याही आदर्श वायूच्या एका मोलमध्ये 6.022 गुणिले 1023 इतके अणू किंवा रेणू असतात. STP मानक तापमान आणि दाबावर तापमान आणि एक ॲटम दाब कोणत्याही आदर्श वायूच्या एक मोलचे आकारमान 22.4 लिटर असते. आदर्श वायूचा नियम हा नियम आदर्श वायू नियमाशी जोडलेला आहे, ज्याचे समीकरण PV बरोबर nRT असा आहे. येथे P म्हणजे वायूचा दाब, V म्हणजे वायूचा आकारमान, N मोलची संख्या किंवा रेणूची संख्या, R सार्वत्रिक वायू स्थिरांक तापमान केल्विनमध्ये, T म्हणजे तापमान केल्विनमध्ये. या सिद्धांतामुळे रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रामध्ये विविध वायूंचे गुणधर्म, त्यांचे वजन आणि रासायनिक अभिक्रिया समजून घेणे सोपे झाले आहे. स्टॅनिस्लाव कॅनिझरो यांच्या या कार्यातून रसायनशास्त्र या शाखेत नवीन आणि आधुनिक पर्व याची सुरुवात झाली. स्टॅनिस्लाव कॅनिझरो यांचा जन्म दिनांक 13 जुलै 1826 रोजी इटली देशातील पालेर्मो या शहरात झाला. पालेर्मो हे शहर दक्षिण इटलीमधील सिसिली या स्वायत्त बेट प्रदेशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे, जे टायरेनियन समुद्राला लागून असलेल्या त्याच नावाच्या आखातावर वसलेले आहे. 2700 वर्ष जुने हे शहर त्याच्या इतिहास, संस्कृती, वस्तुकला आणि खाद्य संस्कृतीसाठी ओळखले जाते आणि त्याच्या अस्तित्वाच्या बहुतांश काळात त्याने एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इथे स्थानिक विद्यापीठ म्हणजे पालेर्मो विद्यापीठ, जे बेटावरील दुसरे सर्वात जुने विद्यापीठ आहे. त्याची अधिकृत स्थापना सन 1806 मध्ये झाली. तरीही ऐतिहासिक नोंदीनुसार 15व्या शतकाच्या उत्तरार्धापासून इथे वैद्यकशास्त्र आणि कायदा शिकवला जात होता. ओर्तो बोटानिको दी पार्लेमो म्हणजे पार्लेमो वनस्पती उद्यान हे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे केंद्र असून ते पर्यटकासाठी खुलेसुद्धा आहे. स्थानिक शाळेत स्टॅनिस्लाव कॅनिझरो यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे पदवी शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन पदवी PhD शिक्षण हे युनिव्हर्सिटी ऑफ पालेर्मो येथे पूर्ण झाले. सन 1849 मध्ये स्टॅनिस्लाव कॅनिझरो यांनी मिशेल युजीन शेवरूल यांच्या प्रयोगशाळेचा परिचय मिळवला. सन 1851 मध्ये त्यांनी आणि IF क्लोज यांच्या सहयोगाने सायनोजेन क्लोराईड यावर इथरिल द्रावणात अमोनियाच्या साह्याने सायनामाइड तयार केल्यावर रासायनिक संशोधनात त्यांचे पहिले योगदान दिले. त्याच वर्षी स्टॅनिस्लाव कॅनिझरो यांनी नॅशनल कॉलेज ऑफ अलेक्झांड्रिया पिडमॉन्ट येथे भौतिक रसायनशास्त्र म्हणजे फिजिकल केमिस्ट्री या विषयाच्या प्राध्यापक पदाची नियुक्ती स्वीकारली. अलेक्झांड्रियामध्ये त्यांना पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या अल्कोहोल द्रावणाद्वारे अरोमॅटिक सुगंधी अल्डिहाइड्स यांचे संबंधित ॲसिड आणि अल्कोहोलच्या मिश्रणात विघटित होतात. उदाहरणार्थ बेन्झाइल लेड, बेन्झॉइक ॲसिड बेंझिल अल्कोहोलमध्ये विघटित होते, याचा शोध लागला. सन 1855 मध्ये स्टॅनिस्लाव कॅनिझरो हे जेनोवा विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. जेनोवा विद्यापीठ हे युरोपमधील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित सार्वजनिक विद्यापीठापैकी एक आहे. हे विद्यापीठ इटलीमधील जेनोवा या ऐतिहासिक बंदर शहरात स्थित असून यात अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम शिकवले जातात. नेपल्स येथे पुढील प्राध्यापक झाल्यानंतर स्टॅनिस्लाव कॅनिझरो यांनी पालेर्मो येथे अजैविक आणि सेंद्रिय रसायनशास्त्राचे अध्यक्षपद स्वीकारले. तेथे त्यांनी 10 वर्षे सुगंधी म्हणजे अरोमॅटिक संयुगांचा अभ्यास केला. सन 1871 मध्ये रोम विद्यापीठात रसायनशास्त्र शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्ती होईपर्यंत त्यांनी अमाइन्सवर काम केले. कॅनिझरो यांनी बाष्पशील संयुगामध्ये असलेल्या घटकांचे अणुवजन त्या संयुगांच्या आण्विक वजनावरून कसे काढले जाऊ शकते आणि ज्या घटकांच्या संयुगांची बाष्प घनता अज्ञात आहे त्यांचे अणु वजन कसे ठरवता येते हे दाखवून दिले. स्टॅनिस्लाव कॅनिझरो हे इटली देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि सेंद्रिय रसायनशास्त्र शाखेतील काही अग्रगण्य रासायनिक अभिक्रियापैकी सुपरिचित कॅनिझरो अभिक्रियाचे जनक. आधुनिक रसायनशास्त्राचा पाया रचण्यात त्यांनी आणि अव्होगॅड्रोच्या सिद्धांताला मान्यता मिळवून देण्यात स्टॅनिस्लाव कॅनिझरो यांचे सर्वात मोठे योगदान आहे. कॅनिझरो यांनी सन 1858 मध्ये
एक निबंध प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की मूलद्रव्याचे अणुभार आणि रेणुभार यामध्ये काय फरक आहे. त्यांनी बाष्पनील पदार्थांचे अणुभार ठरवण्यासाठी बाष्प घनता आणि बाष्प न होणाऱ्या पदार्थासाठी विशिष्ट उष्णता या संकल्पनांचा वापर केला. त्यांच्या या संशोधनामुळे पुढे आवर्त सारणी विकसित होणे शक्य झाले. सन 1853 कॅनिझारो यांनी सेंद्रिय रसायनशास्त्रात एक अत्यंत महत्त्वाची रासायनिक अभिक्रिया शोधून काढली. या प्रक्रियेत स्ट्रॉंग बेसच्या उपस्थितीत अल्डाईडचे अपघटन होऊन त्याचे कार्बोक्सिलिक ॲसिड आणि प्राथमिक अल्कोहोल यामध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला आजही रसायनशास्त्रात कॅनिझारो अभिक्रिया म्हणून ओळखले जाते. कॅनिझारो हे इटली देशाच्या एकत्रीकरणाच्या चळवळीत एक सैनिक आणि राजकारणी म्हणूनही सक्रिय होते. नंतरच्या काळात त्यांनी इटलीमध्ये वैज्ञानिक शिक्षणाचा पाया रचला आणि ते इटलीच्या सिनेटचे उपाध्यक्षही झाले. त्यांच्या या महान कार्यासाठी त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीने सन 1891 कॉपली पदक देऊन सन्मानित केले. दिनांक 10 मे 1910 रोजी स्टॅनिस्लाओ कॅनिझारो यांचे निधन झाले. विज्ञानयात्री स्टॅनिस्लाओ कॅनिझारो यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.